लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठे आव्हान. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या पत्राच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, अशा महिलांसाठी एक महत्त्वाचे आव्हान करण्यात आलेले आहे. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी जे पत्र महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे ते पत्र मी इथे लावेन. त्यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे लाडक्या बहिणींसाठी ती माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये सांगण्यात आलेले आहे की लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी संदर्भात हे अपडेट देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर न करू शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी बातमी लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली जी24 तास या न्यूज चॅनल वर लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत स्पष्ट करण्यात येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाही. आता भरपूर अशा महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, परंतु त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. म्हणून लाखो महिला ग्रामीण भागातील आता थेट जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे जात आहेत. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा करत आहेत. परंतु जे पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अशा पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की ई-केवायसी चे जे काही कागदपत्रे आहेत त्या महिलांनी ई-केवायसी केली नाही अशा महिला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. शासन स्तरावरून अशी कोणतीही माहिती कागदपत्रे जमा करण्यासाठी देण्यात आलेली नाही. ई-केवायसी लवकरच परत सुरू होणार आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करावी लागणार आहे. ई-केवायसी जून किंवा जुलै महिन्यामध्ये परत सुरू होईल. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला परत ई-केवायसी करावी लागेल. ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही अशा महिलांना सुद्धा ई-केवायसी करावी लागेल. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे अशा महिलांना दरवर्षी ई-केवायसी करावीच लागणार आहे. त्यासाठी जर तुम्हाला एखाद्या बातमीपत्राच्या माध्यमातून किंवा एखाद्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल, कागदपत्रे ज्या महिलांना पैसे बंद झालेले आहेत, ज्या महिलांना पैसे मिळत नाही अशा महिलांनी जिल्ह्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले नाहीये असं स्पष्टपणे या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. घाई गर्दी करू नका. जेव्हा या ठिकाणी परत ई-केवायसी सुरू होईल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी विशेष करून महत्त्वपूर्ण अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्की माहिती देणार आहोत. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद.